जय भीम नवबुद्धाय वळूया आजच्या बातमीपत्राकडे। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील दंगलीच्या निषेधार्थ कोल्हापुरात शाहू सलोखा कायम ठेवण्याच्या दृष्टीने इंडिया आघाडीच्या वतीने सद्भावना रॅलीचे आयोजन केले होते। खासदार श्रीमंत शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या फेरीचे आयोजन केले होते। नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळापासून या समता रॅलीची सुरुवात झाली। सीपीआर चौकातून शिवाजी चौकापर्यंत या रॅलीची सांगता झाली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे। हा याला नको होता पण तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे। खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली, मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचंही कुठल्या पद्धतीने इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीने ढोंगीपणाचा का प्रश्न येतच नाही। मदत म्हणजे मदतच आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, पण मनापासून जेव्हा चुकीचं आहे त्यावेळेस काय होतं, मी स्वतः व्हिडिओ परत एकदा बघितला। तिथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही। तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं केलं। परंतु कोल्हापूरवर वारंवार या गोष्टी घडतायत आणि कोल्हापूरकर म्हणून, राजश्री शाहू महाराजांच्या भूमीतले नागरिक म्हणून आपण कुठेतरी आवाज उठवणं गरजेचं आहे। शेवटी आता मी आणि महाराज इंडिया आघाडीचे आम्ही सगळे जाऊन आल्यानंतर आमच्यावर पण ट्रोलिंग चालू आहे। आता शांतता समाजामध्ये केल्यावर सुद्धा ट्रोलिंग होत असेल तर मला वाटतं अवघड आहे। समाज कुठल्या दिशेला चाललाय हे आपल्याला कळत नाही, हे वास्तव आपल्यासमोर आहे। आणि मला फार बोलायचं नाही, आम्ही बोललेलो आहे। विशाळगडच्या अतिक्रमणाचा विषय वेगळा आहे आणि गजापूरचा विषय वेगळा आहे। काल अनेकांनी ते दोन्ही गोष्टी जोडण्याचा प्रयत्न केला। मी आता काल यादी मागितली। विशाळगडवरचं अतिक्रमण उपमुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्तिमत्वानं त्याच्यावर वक्तव्य करणं की महाविकास आघाडीला अमका अमकं वाटतं आणि अमका झेंडा वगैरे हे बोलणं त्या राज्याला किती शोभतं। उपमुख्यमंत्री राहिलेलं मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व, आज गृह खातं त्यांच्याकडे आहे, सेन्सिटिव्ह खातं त्यांच्याकडे। अशा वेळी अशा पद्धतीची आपली वक्तव्य, सत्तेच्या माध्यमातून केलेली वक्तव्य समाजात त्याचे काय पडसाद उमटतील याचा विचार ती करत नाही। विशाळगडवरची अतिक्रमणं कुणाची होती? सर्व समाजाची त्या ठिकाणी होती। मुस्लिम समाजाची होती, हिंदू समाजाची होती। मी नावं मुद्दामून या ठिकाणी वाचून दाखवतो। सुरेश वेळला, पांडुरंग फोंडे, इस्माईल मुजावर, गोविंद जंगम, मुबारक डांगे, हाफिज शेख, गंगा चालवता त्या ठिकाणी तुम्ही जात नाही। कोल्हापूरचा पालकमंत्री विशाळगड जात नाही, याला जबाब विचारला पाहिजे। रस्त्यावर येऊन सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय त्या लोकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेत नाही। कोल्हापूरचा कलेक्टर एकटा जातो आणि 50,000 रुपयाचा धनादेश घेतो आणि परत येतो, ही शर्मेची गोष्ट आहे। हे कदापि कोल्हापूर कधी सहन करणार नाही आहे। अनेक कलेक्टर, अनेक डीएसपी येऊन गेले, मी म्हणणार ती सरळ करण्याची अवलाद या ठिकाणी सर्व आमची छत्रपती शाहू महाराजांची, फुले शाहू आंबेडकरांची येते। आमच्या पोटात जळते, आम्हाला वाटतंय, आम्हाला सांगावं वाटते। आज सकाळचं आम्ही DIGला मी संजय पवार आणि जाऊन मोर्चा काढून पत्र दिलं की ताबडतोब या निवृत्त न्यायाधीशाच्या वतीनं या कलेक्टरच्या आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची चौकशी झाली पाहिजे। त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले। नेमका त्या काळामध्ये पर्यटकांचा तिकडे होता, किती लोकांच्या ठिकाणी मॉब जमणार, किती आंदोलन जमणार याची वास्तविक ठिकाणी पोलीस खात्याला माहिती असते। पण दुर्दैवानं स्थानिक पोलिसांना सुद्धा आंदोलन ठेवण्यामध्ये आलं आणि या निमित्तानं हेतू पुरस्कार तो सगळा मॉब त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचू दिली आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्या विशाळगडावरती जायला फक्त केवळ एकच मार्ग आहे, त्या विशाळगडावरती या ठिकाणी काहीतरी वेगळं घडवायचं या हेतूनं 50-60 लोक त्या ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी कशी वरती पोहोचली, कशी कधी वरती नेली गेली हे आम्हाला माहिती नाही, चौकशी झाली पाहिजे। पाण्याचा विषय चालू आहे।
त्या ठिकाणी मुस्लिमांच्या वरती अन्याय करण्याचा विषय चालू आहे. हे याची कल्पना प्रशासकाला 4 तारखेपासूनच होती, यात कोणतेही शंका नाही. मुस्लिमवाडीमध्ये जे दंगल झाली त्या दंगलीबद्दल काय सर्वांनी सांगितलेलं काय परिस्थिती आहे आणि आपल्याला सर्वांना ते व्हिडिओ बघितलेला आहे. मुस्लिम वाडीमध्ये दंगल सुरू असताना 3.5 ते 4 तास त्या ठिकाणी पोलीस SP साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. कारण त्या अल्पसंख्याक आयोगाच्या समोर मी गेलो वाडीमध्ये, त्यावर SP साहेब स्वतः सांगत होते की माझ्या हाताला लागला आणि पायाला लागला. माझा एक साधा प्रश्न आहे, त्यांच्या हाताला आणि पायाला लागले तर तिने किती लोकांना लाठीचार्ज केला आणि किती लोकांना तिने धरलं त्यावेळी? त्या कमरेला असणारी बंदूक जी आहे ती प्लास्टिकची होती, कसली होती? त्या ठिकाणी एवढा अत्याचार चालू 3-3.5 तास त्यांनी कंट्रोल रूमला जर कळवलं असतं तर 1 तासाभरात तिथं पोहोच झाले असते आणि बाकीचं थांबलं असतं. भदंत श्रीपाद थेरो यांच्या 3 महिन्यांचा वर्षावास व 3 महिन्यांपर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर पठण करण्यात येणार आहे. 22 जुलै आषाढ पौर्णिमेपासून सदधम्म बुद्ध विहार, मार्डी रोड, अमरावती येथे हे पठण होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन लॉर्ड बुद्धा टीव्ही व सदधम्म बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या सोहळ्याला उपासक उपासिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सदधम्म बुद्ध विहार समितीचे पाना दंदे, हर्षल बनसोड, साळुंके साहेब व इतर समितीचे सदस्य यांनी केले आहे. नमो बुद्धाय. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. सदधम्म बुद्ध विहार, मार्गी रोड, अमरावती या विहारामध्ये सालाबादाप्रमाणे आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचा प्रारंभ होत आहे. वर्षावासाचे महत्त्व धम्माच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहीत आहे. त्यात आम्ही अखंडपणे वर्षावास या विहारात सुरू ठेवत आहोत. कधीही गॅप पडली नाही. परंतु यावर्षीचा जो वर्षावास आहे तो वर्षावास लॉर्ड बुद्धा टीव्ही, सम्यक धम्मदूत ट्रस्ट, सदधम्म बुद्ध विहार आणि सर्व उपासक उपासिका, इथे चिंतक सभासद, दानदाते यांच्या वतीने आम्ही हा आयोजित केलेला आहे. सदर वर्षावास संध्याकाळी 5 ते 7 पर्यंत राहील. या वर्षावासाचे वैशिष्ट्य म्हणजे असे की ज्येष्ठ भिक्षू महाथेरो श्रीपाद भंते हे बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाचं वाचन करतील, मनन आणि चिंतन करतील, प्रबोधन करतील आणि धम्मदेशना देतील. तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की सदधम्म बुद्धराच्या प्रांगणामध्ये जिथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं, धम्म श्रवण करावा आणि धम्माचं आचरण करावं आणि समाजाचं आणि स्वतःचं कल्याण करावं अशी मी कळकळीची विनंती करतो. जय भीम, जय भारत. काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात येऊन केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज नांदेड सेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी इथं आम्ही जमलेलो आहोत. या देशामध्ये सातत्यानं दहशतवादी हल्ले होत आहेत आणि काल परवा जे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज इथं ITI चौकामध्ये निषेध करत आहोत. तुमच्या माध्यमातून मला या केंद्र शासनाला जाब विचारायचा आहे शिवसेनेच्या वतीनं की कालचं तुम्ही एक न्यूज 18ला पंजाबच्या बातमी बघितली असेल. त्या बातमीमध्ये असं स्पष्ट आहे की या दहशतवादी हल्ल्याच्या मागे या केंद्रामधला या देशामधला एक अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्यानं सर्व माहिती या दहशतवादी हल्ल्याला पुरवली आहे आणि तो अधिकारी त्या दहशतवादी हल्ल्याला वेळोवेळी माहिती पुरवतोय. त्याच्या आमची दुसरी एक मागणी आहे की त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्या अधिकाऱ्याला अटक करण्यात यावी. एखाद्या समाजाचा, तो कोणत्या समाजाचा असो, तो अधिकारी देशासाठी घातक आहे
त्यामुळे या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी आणि हे दहशतवादी हल्ले भारत कधीही खपवून घेतला जाणार नाही हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. नांदेड शिवसेनेच्या जिल्ह्याच्या वतीनं आज ITI चौकामध्ये निषेध आंदोलन केलेलं आहे. सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सामील आहेत आणि केंद्र सरकार यांचा आम्ही निषेध करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगड समितीच्या अहवालातून शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा, यावर इतर अन्य मागण्यांसाठी गेल्या 15 जुलैपासून नांदेड महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते व जिल्हा सचिव दीपक दराडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। आंदोलन गेल्या 5 दिवसापासून चालू आहे। सरकारनं अद्याप याकडे लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे सर्वसामान्य राज्यातील 27 ते 28 हजार कर्मचारी हा असंतोष प्रकट केलेला आहे आज रोजी। म्हणून सरकारनं लवकरात लवकर याकडे भूमिका घ्यावा, निर्णय घ्यावा, धोरणात्मक निर्णय। कारण याचा असा अर्थ आहे की गेल्या 15 वर्षापासून 1-2 प्रमुख मागण्या आहेत आमच्या, आकृतीबंध, आय तहसीलदार ग्रेड पे आणि महसूलचा पदनाम बदल करणे, अवलकार कुणाचा आणि प्रमोशन, या 3-4 विषय आहे। या विषयात सरकार नेहमीच आमच्यासोबत सकारात्मक चर्चा करतो, पण तत्वता मान्यता करतो, GRI काढतो, परंतु त्याची अंमलबजावणी कुठेही करत नाही। यामुळे प्रचंड असंतोष निर्माण 15 वर्षापासून चालू आहे। आणि काल या आंदोलनाचा 5 दिवसात लक्षात घेता सर्व राज्यातील सर्व आमदार महोदयांनी, किमान 26 आमदारांनी आणि 4 खासदारांनी आम्हाला पत्र दिलेले आहे की माननीय महसूल मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांनी या कर्मचाऱ्यांचा रास्त मागण्या आहेत, या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष घाला आणि यांचा मागण्या मान्य करा, असा त्यांनी आम्हाला आश्वासनं दिले आणि मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले। मग आता त्यांनी निर्णय घ्यावा। आम्हाला तर जनतेची सेवा करण्यासाठी फार इच्छा आहे। आम्हाला जनतेला वेठीला धरायचं नाही, शासनालाही वेठीला धरायचं नाही। आम्ही 100% महसूल कर्मचारी रात्रंदिवस कायदा सुव्यवस्था, निवडणुका, जन्मतापासून मरेपर्यंत काम करण्याची खंबीर नेतृत्व या महसूल कर्मचारी तळागाळातल्या कोतवालापासून जिल्हाधिकारीपर्यंत सक्षम नेतृत्व आम्ही कर्मचारी काम करता। परंतु याकडे साधन सुविधा, मनुष्यबळ फार कमी आहे। म्हणून सरकारने याकडे लक्ष घालावा, एवढंच आमचं प्रार्थना आहे। आणि याच्यावर जर सरकार लक्ष नाही दिला, मग पुढच्या विधानसभामध्ये सरकारचा आमचा रोष काय हे त्या माध्यमातून त्यांना दिसेल। मी गिरीश येवते, जिल्हाध्यक्ष, नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना। मागे 26 जून रोजी शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या जे काही मागण्या आहेत, महसूल कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत, त्या त्यांनी मान्य कराव्या। परंतु मागच्या 15 दिवसापासून आम्ही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी निदर्शनं, आंदोलन केलो, सरकारचं लक्ष वेधलं, परंतु सरकारनं आमच्या मागण्याकडे लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणी आम्ही 15 तारखेपासून बेमुदत संप करण्याचा या ठिकाणी सर्वांनी निर्णय घेतला।
आणि सर्व 100% महसूल कर्मचारी या ठिकाणी संपात सहभाग नोंदवून या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलन करीत आहेत. शासनाने जर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य नाही केल्या तर भविष्यामध्ये हा आंदोलन सुरूच राहील. त्याच्यामुळे सामान्य जनतेचे कामे खोळंबलेले आहेत, शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. या ठिकाणी शासनानं आमच्या मागण्या जे काही रास्त मागण्या आहेत आणि याच्यामध्ये शासनाचं कुठेही या ठिकाणी आर्थिक बोजा शासनावर पडणार नाही. शासनाने याची दखल घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही अशी आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे. आमच्या ज्या महसूल विभागाच्या ज्या मागण्या आहेत, पदोन्नती करणे आणि पेन्शन योजना लागू करणे आणि इतर विविध मागण्या आहेत. 15 तारखेच्या अगोदर आम्ही बंद लेखणी काळ्या फिती लावून आंदोलन केलं होतं, पण शासनाने त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे. त्यामुळे 15 तारखेपासून आम्ही बेमुदत संप पुकारला आहे. शासनाने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पुढे असंच संप चालू ठेवणार आहेत. शासनापर्यंत आपण पोहोचावं हीच अपेक्षा आहे. विशाळगडावरील घटना अत्यंत दुर्दैवी असून इंडिया आघाडीचे खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी नुकसानग्रस्तांना दिलेली मदत म्हणजे पुतना मावशीचे प्रेम असून या घटनेमागीलचा खरा सूत्रधार कोण आहे याची चौकशी व्हावी याबद्दलची माहिती कोल्हापूर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 14 तारखेला विशाळगडावरती जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता, परंतु तो प्रकार का झाला आणि त्याच्या पुढं काय सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. 14 तारखेचा प्रकार हा खरं म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता. गेल्या अनेक वर्ष अनेक हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण निघालं पाहिजे यासाठी आंदोलन करतायत, उपोषण करतायत, मोर्चे काढतायत आणि त्याला 14 तारखेला कुठेतरी वाट मोकळी झाली असं काहीसं चित्र आहे. परंतु त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले. ही मदत म्हणजे त्यांचा ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे. त्यांनी जी मदत केलेली आहे हे म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं लागेल. तर खापर माजी पालकमंत्र्यांनी हे प्रशासनावर फोडलेलं आहे. खरं पाहता ही अतिक्रमणं कधीची आहेत? ही अतिक्रमणं 14-15 वर्षापूर्वीची आहेत. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं? त्यावेळी गृहमंत्री कोण होते? त्यावेळी सुद्धा अशा पद्धतीची आंदोलनं झाली. माजी पालकमंत्र्यांनी ती अतिक्रमणं काढण्यासाठी त्यावेळी काय केलं हे सुद्धा शिवभक्तांना किंवा महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही खापर फोडलं की प्रशासनानं संभाजीराजांना का नाही थांबवलं. माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्हीच संभाजीराजांना का नाही थांबवलं? ज्यावेळी संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हातोडा फवडा घेऊन त्यांचे कार्यकर्ते बसलेले होते. तुम्हीच पाहिलं असेल ते. म्हणजे होणारा प्रकार तुमच्या निदर्शनात येत आला असेल तर तुम्ही त्यांना का नाही थांबवलं? तुम्ही ते तुमच्या महाविकास आघाडीचेच प्रमुख आहेत, तुमचेच नेते आहेत. तुम्हाला आता सोयीस्करित्या भूमिका बदलणार का तुम्ही की आता ते आमचे नाहीत असं म्हणणार आहात का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ,
केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांचा भारतातील पहिला पुतळा स्वारगेट या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, भगवानराव वैराट, भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव सनी डाडर, स्वागत अध्यक्ष सदाभाऊ ढावरे, समाजाचे सर्व आजी माजी सचिव, स्वागताध्यक्ष, विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे। मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। तळागाळातील जनतेसाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी, वंचितांसाठी ज्यांनी आयुष्यामध्ये या समाजाला एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून काम केलं, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे। मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या या स्मृतिदिनाच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांना सोबत नेऊन समाजाला एक आगळं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण संकल्प केला पाहिजे। 1 ऑगस्टला अण्णाभाऊंची जयंती पण आहे। या निमित्ताने मोठ्या प्रमाणावरती समाज बांधव या ठिकाणी येत असतात। सरकारच्या माध्यमातून विविध योजना मातंग समाजासाठी या केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या अभिनव उपक्रम आणि योजना या अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने समाजाला समर्पित होणार आहेत। मी पुन्हा एकदा आज अण्णाभाऊंच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मनपूर्वक अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो आणि येणाऱ्या 1 तारखेच्या जयंतीच्या दिनीसुद्धा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची जयंती सर्व समाज बांधव, सर्व सामाजिक संस्था, संघटना या मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतील असं या ठिकाणी मी संकल्प करतो। नमस्कार जयलवजी। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी पुणे स्वारगेट या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा भारतातील पहिला पुतळा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी समाज बांधव असतील, इतर समाजातील सर्व संघटना असतील, सर्व राजकीय पक्ष असतील, हे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत। तर या सर्वांचं पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं मी सचिव सनी डाडर आणि स्वागताध्यक्ष सदाभाऊ ढावरे यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसामध्ये जी पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना या महाराष्ट्र शासनाने असेल, महायुती सरकारने असेल, जी या ठिकाणी मान्यता दिली त्याबद्दल खरंच पुणे शहर जिल्हा मातंग समाज, महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे येत्या 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा पुणे जिल्ह्यात असेल साजरी होणारच आहे। परंतु जयंतीच्या निमित्तानं केंद्र सरकार आणि महायुती सरकारला तसेच महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की अण्णाभाऊ साठेंचं कार्य त्यांचं साहित्य जे जगविख्यात आहे त्या साहित्याची आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न या सन्मानानं सन्मानित करावं एवढंच या ठिकाणी मी सचिव या नात्याने सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय भीम, जय शिवराय। अमरावती जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भाग मेळघाटामध्ये 1 दिवस मेळघाटासाठी या अंतर्गत विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी प्रत्यक्ष 100 गावात ग्रामस्थांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला दिसून आले। 1 दिवस मेळघाटासाठी या अंतर्गत विविध विभागाचे 100 अधिकारी आणि त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांची पथके मेळघाटातील 100 गावांमध्ये होती। विविध गावात प्रशासनासमोर आदिवासी बांधवांनी आपल्या समस्या मांडल्या आणि या समस्या सोडवण्यासाठी विनंती सुद्धा केली।
नमस्कार, मी डॉक्टर कैलाश घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद अमरावती. काल एक दिवस मेळघाटासाठी हा माननीय CO मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदयांचा अतिशय स्तुती असा जो उपक्रम होता. या अंतर्गत 100 पथकं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे, वेगवेगळ्या विभागांचे 100 पथकं आम्ही गावामध्ये पाठवले होते. त्यांनी प्रत्यक्ष गावाला भेटी दिल्या, गावामध्ये गाव फेरी केली, शिवार फेरी केली. त्याचबरोबर गावातील ज्या काही समस्या असतात त्या समस्या त्यांनी स्वतः जाणून घेतल्या. आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या होत्या त्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी त्यांनी काही तिथेच प्रयत्न केला. काही ज्या मेजर समस्या होत्या त्या त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे आज सादर करत आहेत. काल एकाच दिवशी 100 गावामध्ये 100 पथके जाणे ही अमरावतीच्या जिल्ह्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे आणि माननीय CO मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली ही करण्यात आलेली आहे. या बाबीमधून आम्हाला ज्या समस्या मिळालेल्या आहेत किंवा जे आमच्याकडे प्रॉब्लेम जिल्हा प्रशासनाकडे येतील ते आम्ही त्याचे कलेक्ट करू आणि त्याच्यावर पुढे एखादं मॅसिव्ह अभियान राबवून ते सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देश दिलेले आहेत की असे यानंतर 2 महिन्यानंतर पुन्हा अचानक आम्ही गावामध्ये व्हिजिट करून त्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील याचा पुन्हा प्रयत्न करू. तर सर्व 100 पथकांनी एकाच दिवशी गावात भेट देणे आणि ग्रामस्थ आणि प्रशासन याच्यातील दरी कमी करणे हा अतिशय एक चांगला उपक्रम काल मेळघाटमध्ये राबवला गेला. याच्यामधून निश्चितच चांगल्या बाबी पुढे येतील असा मला विश्वास आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.